खोपोलीतील शिवसेना कार्यकर्ते मंगेश काळोखे प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी 9 आरोपींना अटक केली असून त्यांना 5 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। या गुन्ह्यात बीड जिल्ह्यातीलच एक गुन्हेगार थेट सहभागी असून तो तिकडे वॉन्टेड असतानाही रवी देवकरनं त्याला खास मंगेश काळोखे यांना सापडण्यासाठी खोपोलीत आणल्याचा गंभीर आरोप आमदार महेंद्र थोरवेंनी केलाय। त्यांनी यावेळी खोपोली शहर आणि कर्जत मतदारसंघातील शिवसैनिक एकत्र येऊन न्यायासाठी कॅन्डल मार्च काढणार असल्याचंही जाहीर केलंय। आज तर मला या ठिकाणी आल्यानंतर मंगेशच्या परिवाराने अजून एक धक्कादायक बातमी या ठिकाणी सांगितलेली आहे की जो आरोपी याच्यामध्ये जो बॉडीगार्ड रवी देवकरचा जो होता, ज्यांनी मंगेशवर जवळजवळ 13 वार एकट्याने केले। जर आपण फुटेजमध्ये जर आपण पाहिलं तर 13 वार एकट्या त्या बॉडीगार्डने त्या ठिकाणी रवी देवकरच्या केलेल्या आहेत। तो बॉडीगार्ड हा वाल्मिक कराडचा साथीदार आहे आणि वाल्मिक कराडच्या बरोबर त्याच्या पेजवर पण त्याचं नाव आहे किंवा त्याच्यात ग्रुपवर तो आहे आणि अशा पद्धतीने तो धनंजय मुंडेच्या याच्यावर आहेत, त्या गडावरचे पण त्याच्यावरचे फोटो आहेत, त्याच्याकडचे सगळे आज फुटेजचा आता फोटो आम्हाला मिळालेले आहेत। तर याचा अर्थ तो बाहेरचा काय त्या ठिकाणचा भैया किंवा कोण नाही, तर तो ह्या बीड मधलाच असणारा गुन्हेगार आहे आणि तो तिकडनं वॉन्टेड येऊन या ठिकाणी रवी देवकरने त्याला खास ही हत्या करण्यासाठीच त्या ठिकाणी आणलेलं होतं। म्हणजे हे सगळं राष्ट्रवादी कनेक्शन आहे। धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि आता हा रवी देवकरने आणलेला हा जो बॉडीगार्ड आहे हा सुद्धा त्या ठिकाणी बीडचाच असल्यामुळे त्यांनी क्रूरपणे मंगेशची हत्या करण्यासाठी मध्ये त्याचा सहभाग सर्वात मोठा आहे। त्यांनी 13 वार जवळजवळ मंगेशवर केलेले आहेत आणि अशा पद्धतीचं हे कृत्य हे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी केलेलं असताना सुद्धा सुनील तटकरेंनी ज्या पद्धतीने आज काल कर्जतमध्ये येऊन त्यांना पाठबळ देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यांनाच परत त्या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न सुनील तटकरे त्या ठिकाणी करत आहेत। आमची पोलीस प्रशासनाला या ठिकाणी विनंती राहील की आपण त्या आरोपींना तात्काळ त्या ठिकाणी अरेस्ट करावी। वादळवारा लाईव्ह साठी धम्मशील सावंत, खोपोली। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।